विद्यार्थी मित्रांनो, जर एमएचटी सीईटीच्या फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्हाला 40 ते 80 पर्सेंटाइल आलेला असेल आणि तुम्हाला पुण्यामध्ये सीएस असेल, आयटी असेल, एआयएमएल असेल, ईएनटीसी असेल, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स असेल, यासारख्या टेक ब्रांचेसला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी मी तुम्हाला कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करणार आहे. हे असे काही कॉलेजेस आहेत की जे की तुम्हाला या पर्सेंटाइलच्या रेंजमध्ये मिळू शकतात. म्हणजे कॅटेगरी वगैरे आपण जर पकडली तर 40 पर्यंत याचं मेरिट जातंय बऱ्याचशा वेळेस, आणि ओपन वगैरे पकडलं तर 80, 82 किंवा 79 असं मेरिट राहतंय प्रत्येक कॉलेजचं. आता मी तुम्हाला कॉलेजची लिस्ट सांगतोय. आता या लिस्टमध्ये बरेचसे कॉलेजेस आहेत किंवा काही कॉलेजेस नाहीत पण. ओके. आणि त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे काय, हे जे कॉलेजेस मी घेतलेत, ओके, तर हे कोणत्याही सिरियल प्रमाणे अरेंज नाही केले. मी रॅन्डमली कॉलेज इथं पिकअप केलेत. मग हे कॉलेजेस ऍज इट इज तुम्ही काय करू शकता, तुमच्या ऑप्शन फॉर्म मध्ये कॉलेजच्या लोकेशन वाईज सगळ्या गोष्टी चेक करून ऑप्शन फॉर्म मध्ये एंटर करू शकता. आता त्यातलं पहिलं जे कॉलेज आहे तर ते आहे TSSMS PD, वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बावधन, पुणे. बावधन मधलं कॉलेज आहे आणि चांगलं कॉलेज आहे, काही प्रॉब्लेम नाही, कट ऑफ कमी जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वाघोलीचं कॉलेज. ओके, वाघोलीचं ग्यानबा सोपनराव मोजे ट्रस्ट, पार्वतीबाई गेनबा मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वाघोली. चांगलं कॉलेज आहे, कॅम्पस वाईज वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या, तर कट ऑफ कमी जातो, म्हणजे आपल्याला मिळू शकते, काय अडचण नाहीये. नंतर आहे सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी अँड सायन्स, नर्हे. म्हणजे जे सिंहगडचं नर्हे आहे 6182. आता हा जो दिसतोय तुम्हाला, तर हा कॉलेजचा कॉलेज कोड आहे. बरं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे JSPM जयवंतराव शिक्षण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे. म्हणजे हे JSPM नरे आहे 6145, हा त्याचा कॉलेज कोड आहे. बरं. त्याच्यानंतर आहे इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे. इंदिरा कॉलेज पुण्याचं चांगलं कॉलेज आहे. सीएसआयटी वगैरे तुम्हाला एकदम कमी पर्सेंटाइल मध्ये देखील तुम्हाला मिळू शकतं आणि सिटी मधलं हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, तालुका मावळ, डिस्ट्रिक्ट पुणे. हा, पुण्याच्या आउटसाइड हे कॉलेज आहे, पण अतिशय कमी कट ऑफ आहे, अतिशय कमी कट ऑफ. जर तुम्हाला सीएसआयटी पाहिजे असेल, ते पण पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, तर नक्की तुम्ही ह्या कॉलेजला कन्सिडर करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, वाघोली. जीएच रायसोनी खूप चांगलं कॉलेज आहे वाघोली मधलं, कट ऑफ कमी आहे, चांगलं म्हणजे टियर 3 किंवा टियर 2 आपण त्याला म्हणू शकतोय. नंतर आहे सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, कोंढवा. सिंहगड कोंढवा चांगलं कॉलेज आहे, कॅम्पस वगैरे छोटं आहे, काही हरकत नाही, पण कट ऑफ वगैरे कमी जातो किंवा ब्रांचेस वगैरे आहेत तिथे, काही प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला. त्याच्यानंतर जर पाहिलं तर केजेस एज्युकेशन इन्स्टिट्यूट, ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, पिसोळी, हवेली, पुणे. आता ट्रिनिटी जे कॉलेज आहे पुण्यामधील, तर ट्रिनिटीचे 2 कॅम्पस आहेत, एक येवलेवाडी इथं आहे आणि एक पिसोळी इथं आहे. तर दोन्हीही छान आहेत, काही अडचण नाहीये. येवलेवाडीचं थोडंसं आणखीन बेटर आहे, पिसोळीचं थोडंसं आपण त्याला कमी प्रायोरिटी देतो. म्हणजे ट्रिनिटीचे पण कॅम्पस चांगले. आता ते नंतरचं कॅम्पस मी इथं ठेवलंय. त्याच्यानंतर नेक्स्ट आता आता ही आपली इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंग, याच्यामध्ये प्रीमियम बॅच आहे, क्लासिक बॅच आहे, तुम्ही नक्की एनरोल करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. हे माझे पर्सनल नंबर इथं दिलेत आणि तुम्हाला आणखीन माहिती हवी असेल त्याच्यावर कॉल किंवा आपलं डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर ते आहे नूतन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, NMIT, पुणे. खूप चांगलं कॉलेज आहे नूतन महाराष्ट्र. आता फक्त कसे कट ऑफ वगैरे थोडासा कमी आहे, काही अडचण नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोहगाव. ओके, मराठवाडा मित्रमंडळचं हे लोहगावचं कॉलेज आहे आणि याचा कट ऑफ देखील कमी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे मिळू शकतं, काही अडचण नाही. नंतर आहे PDEA, म्हणजे पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मांजरी. मांजरी, हडपसर, पुणे. म्हणजे मांजरी या ठिकाणी हे कॉलेज आहे हडपसर मध्ये, आणि चांगलं कॉलेज आहे, काही अडचण नाहीये. त्याच्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं तर झील एज्युकेशन सोसायटी, झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, नर्हे. आता झील कॉलेज जर पाहिलं तर झील कॉलेज, हे बाकीचे जे मी थोडेसे कॉलेज सांगितले, तर त्यांच्यात बऱ्यापैकी चांगलं कॉलेज आहे. म्हणजे कट ऑफ जर ओपनचा पाहिलं ना, तर 80%, 80च्या अबाउट जातोय, पण कॅटेगरी वाईज जर पाहिलं तर मग झीलचा देखील कट ऑफ कमी येतोय. ऑटोनॉमस कॉलेज आहे झालं हे, म्हणजे बेस्ट कॉलेज झील, काही अडचण नाहीये. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर TSMS, भीराबाई सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, नर्हे, पुणे. नर्हेमधील हे कॉलेज आहे, चांगलं आहे, काही अडचण नाहीये. मी ज्या पद्धतीने म्हणलो होतो येवलेवाडीचं ट्रिनिटी, तर आलं येवलेवाडीचं ट्रिनिटी, हे पण चांगलं आहे, काही अडचण नाहीये. नंतर आहे दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, स्वामी चिंचोली, तालुका दौंड, जिल्हा पुणे. ओके, आता दौंड मधील पुण्याचे हे आउटसाइड कॉलेज आहे. एक वेळेस तुम्हाला खूपच कमी पर्सेंटेज असेल तर याला कन्सिडर करू शकता, काही अडचण नाही. किंवा आपल्या फॉर्म मध्ये सेफ साईडला, आता फॉर्म बनवत असताना पहा, समजा तुम्हाला 80 पर्सेंटाइल असतील तर आपण कॉलेजेस सुरू करणार तुम्हाला 95 पर्सेंटाइल पासून वर, एक नंबरला. नंतर हळूहळू हळू आपण एक प्रायोरिटी ऑर्डर लावत लावत काय करत असतो की तुमची जी ऑप्शन लिस्ट आहे ही 70 किंवा 60 पर्सेंटाइलला एंड करायची. म्हणजे हे कॉलेजेस पण शेवटी ठेवायचे का,
एक सेफ साईड म्हणून. तर या पद्धतीने आपला काउन्सिलिंगचा पॅटर्न असतो. बरं, त्याच्यानंतर आणखीन जर पाहिलं तर कोणते कॉलेज आहेत? अल्लार्ड. अल्लार्ड कॉलेज आहे. खूप चांगलं कॉलेज आहे. पुण्यामधील कॅम्पस वाईज जर पाहिलं तर चांगलं आहे. कट ऑफ वगैरे थोडासा कमी आहे. त्याच्यानंतर नंतर कॉलेज पाहिलं तर आय-एस-बी-एम कॉलेज. आय-एस-बी-एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे 6622 हा त्याचा कट ऑफ ते कॉलेज कोड आहे. हे कॉलेज कोड तुम्हाला खूप महत्वाचे आहेत. ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल कराल तर त्यावेळेस कॉलेज कोड दी मोस्ट इम्पॉर्टंट असतात. त्याच्यानंतर आपण जर नेक्स्ट पेजवर पाहिलं तर अजिंक्य डी.वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग लोहगाव पुणे. अजिंक्य डी.वाय. पाटील लोहगावचं हे कॉलेज आहे. चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी I2IT पुण्याचं खूप फेमस कॉलेज आहे. पण ह्या लिस्टमध्ये ते झीलच्या लेवलला येतं किंवा झीलच्या थोडंसं वर पण येऊ शकतं. कारण I2IT खूप चांगलं आहे. जर ओपनचा कट ऑफ पाहिला त्याचा खूप जास्त आहे, पण कॅटेगरीच्या कट ऑफमुळं त्याला मी इथं टाकलंय. त्याच्यानंतर आहे JSPM नरे टेक्निकल कॅम्पस. JSPM नरेचं हे कॉलेज आहे. हे देखील खूप चांगलं आहे. JSPMचे पहा आतापर्यंत आपण 3 ते 4 कॉलेजेस पाहिली. सिंहगडचे 3 ते 4 कॉलेजेस पाहिली. यांच्या ज्या मेन ब्रांचेस आहे ना, JSPM तातोडे हे टॉपमध्ये येतं किंवा सिंहगड वडगाव हे देखील टियर 2 मध्ये येतं. हे दोन जर सोडले ना, तर बाकी JSPM असो किंवा बाकी सिंहगड असो एक लेवलच येतं. त्याच्यानंतर जर पाहिलं तर सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी राजुरी. सह्याद्री व्हॅली खूप चांगलं कॉलेज आहे. म्हणजे चांगलं कॉलेज ठीकठाक. थोडासा आउटसाइड आहे पुण्याच्या, पण पर्सेंटाईल वाईज जर आपण पाहिलं तर चांगलं आहे, काही अडचण नाहीये. श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकन. लोणीकन मध्ये आहे हे. तर ते पण चांगलं आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर पीके टेक्निकल कॅम्पस. पीके टेक्निकल आय थिंक आळंदीकडे हे कॉलेज आहे पीके टेक्निकल कॅम्पस. थोडंसं आउटसाइड आहे पुण्याच्या, पण कट ऑफ वाईज जर पाहिलं ते कमी पर्सेंटाईलला सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर रसिकलाल एम धारीवाल म्हणजे आर-एम-डी सिंहगड हे देखील चांगलं आहे. वारजेमध्ये आहे आर-एम-डी सिंहगड. ओके. त्याच्यानंतर जर पाहिलं तर एस-के-एन सिंहगड. श्री काशीबाई नवले असं त्याचं नाव आहे. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स कुसगाव. कुसगावमध्ये हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर ना फ्लोरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खोपी नियर खेड शिवापूर टोल प्लाझा. खेड शिवापूरच्या टोल प्लाझापासून एक 4 ते 5 किलोमीटर आतमध्ये खोपी गाव आहे आणि त्या गावामध्ये फ्लोरा इन्स्टिट्यूट कॉलेज आहे. मी तुम्हाला सांगतो की हे तुम्ही सगळ्यात लास्ट ठेवा. कारण हे थोडंसं भरपूर आउटसाइड पडतंय कॉलेज. हे सगळ्यात लास्ट ठेवा. जर खूपच कमी पर्सेंटेज असतील आणि तरीही कॉलेज हवं असेल तर मग नक्की फ्लोराचा विचार करा. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर एनबीएन सिंहगड. ओके. एनबीएन सिंहगड आहे. कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग पुण्याच्या आपल्या येवलेवाडी भागात हे आहे कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग. चांगलं कॉलेज आहे. कट ऑफ वाईज जर पाहिलं तर हा ठीक आहे. आता हे जे कॉलेजेस मी तुम्हाला सांगितले ह्याच्या कोणाकडनंच तुम्ही प्लेसमेंट पूर्ण तुम्हाला गॅरंटीने मिळेल असं एक्सपेक्ट करू नका. ओके. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पुणे. अनंतराव पवार देखील चांगलं कॉलेज आहे. पर्वतीच्या पायथ्याशी म्हणजे पर्वती टेकडी जी आहे पुण्यामधील तर तिच्या पायथ्याशी हे कॉलेज आहे. आणि त्याच्यानंतर लास्टचं आहे अयोध्यिक औद्योगिक शिक्षण मंडळ नेक्स्ट जेन टेक्निकल कॅम्पस. नेक्स्ट जेन पण चांगलं आहे. तळेगाव दाभाडेकडे हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर या लिस्टमध्ये आणखीन ऍड करायचे राहिलेत कॉलेजेस कोणते? नवीन न्यू सह्याद्री. ओके. नऊ सह्याद्री कॉलेज. त्याच्यानंतर जर पाहिलं तर डी.वाय. पाटील वराळे म्हणजे तळेगावचं जे कॅम्पस आहे ते आहे. त्यानंतर भरपूर कॉलेजेस आहेत की जे तुम्हाला आपण पूर्ण आपल्या काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये गाईड करतोय. ओके. तुम्हाला कितीही जरी कमी पर्सेंटाईल असतील तरी आपण तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला कॉलेज हे लागणार आहे म्हणजे लागणार आहे. मग त्याच्यात आपण बेस्ट टू बेस्ट कॉलेज कसं शोधायचं? ऑप्शन फॉर्मची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे? डॉक्युमेंटेशन काय असलं पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टी आपल्या प्रीमियम बॅच आणि क्लासिक बॅच मध्ये आहेत. डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या सगळ्या गोष्टी फीचर्स चेक करा. त्याचबरोबर आपले ऑफलाईन सेंटर सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी आहे. प्रत्येक रविवारी आपण कोल्हापूर या ठिकाणी असतो. बाकीचे दिवस साताऱ्यामध्ये असतो. मग हे नंबर तुम्हाला प्रोव्हाइड केलेत. एकदा नक्की ह्या नंबरवर कॉल करा आणि तुमची काउन्सिलिंगची बॅच बुक करा किंवा डायरेक्टली हा तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करा. वेबसाईट मिळेल किंवा टेक एस्पायर साधं सर्च जरी केलं तुम्ही गुगलला तरी आपली काउन्सिलिंगची वेबसाईट मिळते. मग हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे काय काउन्सिलिंग प्रोसेससाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.